नमस्कार, मी चंद्रकांत वारगडे। प्रथमतः सर्वांना या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये हा गणेशोत्सव सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्या ठिकाणी सर्व देशातील नागरिक या उत्सवाचा आनंद घेत असतात आणि आपण खऱ्या अर्थानं एक प्रत्येक गोष्टीला जी चांगली गोष्ट करायची त्या ठिकाणी आपण गणेशाचं स्मरण केल्याशिवाय आपण ती गोष्ट करत नाही। या उत्सवाच्या निमित्तानं सर्वच गणेश मंडळांना मी एक हात जोडून कळकळीची विनंती करतो। मित्रांनो, खऱ्या अर्थानं या देशातील जंगल संपत्ती संपत चालली आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे। आपण पाहतोय ऋतुमानामध्ये बदल होतोय। आज आपण पाहतोय मे मध्ये पाऊस पडला, जून जुलै ऑगस्ट मध्ये आपल्या भागामध्ये खूप कमी पाऊस पडला आहे आणि उष्णता वाढत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या पिढीला या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे। पाण्याची पातळी 1500 फुटावर गेली आहे आणि ती जर आपल्याला वर आणायची असेल खऱ्या अर्थानं आपल्याला पर्यावरणासाठी इथून पुढच्या काळामध्ये काम करणं गरजेचं आहे। त्यासाठी मी सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आपल्या खर्चामध्ये थोडीशी काटकसर करा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक मंडळानं जर या आपापल्या भागामध्ये 100 झाडं लावली आणि ती जगवली तर खऱ्या अर्थानं हा गणेश उत्सव साजरा झाला असं वाटेल। त्यामुळं सर्वांनी आपापल्या भागामध्ये 100 झाडं लावावी, ती झाडं जगवावी, लाखो झाडं निर्माण होतील, त्याबरोबर लाखो पक्षी निर्माण होतील आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये जी पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आहे तो कुठेतरी भरून येईल। त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना या गणेशानं चांगली बुद्धी द्यावं, या सर्वांना या ठिकाणी खूप चांगलं असं त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी आणि सर्वांच्या हातून पर्यावरणाचं रक्षण व्हावं अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद।